ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इकोकेन शुगर्स म्हाळुंगेकडून 34+100 प्रमाणे चालू वर्षाची पहिली उचल जाहीर। बुधवार रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इकोकेन शुगर म्हाळुंगे कारखान्यावर निवेदन देऊन कारखान्याने 3600 रुपये प्रति टन ऊस बिल चालू वर्षी येणाऱ्या ऊसाला मिळावे अशी मागणी केली होती। तसेच 2022-23 मध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या हायवे बंद आंदोलनावेळी झालेल्या कराराप्रमाणे प्रति टन 50 रुपये प्रमाणे 1,73,00,000 रुपये तसेच मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला FRP मधील फरकाची रक्कम 5.40 कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यावेत, नाहीतर कारखाना गेटवरती ठिय्या आंदोलन करून गाळप बंद करण्यासंदर्भात इशारा दिला असता तालुक्यातील ओलम व दौलत अथर्व कारखान्याप्रमाणे चालू कळीत हंगामसाठी 3500 रुपये प्रति टन दर जाहीर करण्यात आला। यामध्ये 3400 रुपये आणि हंगाम संपल्यानंतर 100 असा तोडगा झाला। तसेच मागील देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन देण्यात आलं। माजी खासदार राजू शेट्टी आणि राजेंद्र गड्डन्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील, तालुका अध्यक्ष जगन्नाथ हुलजी, बेळगाव ग्रामीणचे अध्यक्ष परसराम पाटील, विश्वनाथ पाटील, गजानन राजगुळकर, विरपाक्ष कुंभार, राजू नागुर्डेकर, कल्लाप्पा गुरव, रामसिंग बसरी कट्टी, हनुमंत सावंत, गजानन पाटील, उत्तम गुरव व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।